कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. प्लास्टिक बंदी असतानाही जुन्या डीपी रोडवरील बाजारात प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर. बदलापूर प्रतिनिधी. नमस्कार, SK न्यूजमध्ये आपला स्वागत आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आणि प्लास्टिकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर कॅरियर बॅग्स कठोर बंदी घातली आहे. मात्र कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत या आदेशांची साफ पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बदलापूर पश्चिमेकडील अत्यंत गजबजलेल्या आणि प्रमुख मानल्या जाणाऱ्या जुन्या डीपी रोड ओल्ड डीपी रोड परिसरातील बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम आणि सर्रास वापर सुरू आहे. असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. दंडात्मक कारवाईचा अभाव. गेल्या काही महिन्यांत पालिकेने जुन्या डीपी रोडवर किंवा इतर मुख्य बाजारांमध्ये ठोस अशी कोणतीही धाक कारवाई केलेली नाही. SK न्यूज बदलापूर. बंदीचे फलक आणि कागदी नियम अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांमधूनच भाजीपाला, फळे आणि इतर साहित्याची विक्री उघडपणे केली जात आहे. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणावर आणि वसुली, कारवाई पथकाच्या निष्क्रियतेवर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुन्या डीपी रोडवरील वास्तव. प्रत्येक हात आणि गाड्यांवर प्लास्टिक. बदलापूर पश्चिमेतील जुना डीपी रोड हा परिसरातील सर्वात मुख्य आणि मध्यवर्ती व्यापारी मार्ग मानला जातो. या रस्त्यावर दररोज हजारो नागरिकांची भाजीपाला, फळे आणि दैनंदिन घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते. फेरीवाले, हातगाडीवाले आणि स्थानिक भाजी विक्रेते येथे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतात. सध्या या बाजारात फिरल्यास प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अगदी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, अतिशय धोकादायक मानल्या जाणाऱ्या अत्यंत हलक्या दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांमधून ग्राहकांना सामान दिले जात आहे. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते ग्राहकांना न मागताही प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत. कापडी पिशवी न आणणारे ग्राहकही कोणत्याही भीतीशिवाय विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशवीची मागणी करतात. बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या गाड्यांखाली किंवा गोण्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचे भले मोठे साठे लपवून ठेवले आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार अशा एकेरी वापराच्या सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही जुन्या डीपी रोडवरील या बाजारात दररोज हजारो प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पर्यावरणाची मोठी हानी आणि ड्रेनेज व्यवस्थेवर ताण. अशा प्रकारे प्लास्टिक पिशव्यांचा अतोनात वापर केल्यामुळे बदलापूर शहराच्या पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. वापरून फेकून दिलेल्या या प्लास्टिक पिशव्या शेवटी रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा जवळच असलेल्या नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये जाऊन अडकतात. गटारे तुंबण्याचे प्रमाण वाढले. जुन्या डीपी रोडच्या कडेला असलेल्या गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा साचलेला साठा स्पष्टपणे दिसतो. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. 2. पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका. पावसाळ्यात हेच प्लास्टिक नाले आणि ड्रेनेज लाईनमध्ये अडकून पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात शिरण्याचे प्रकार घडतात. 3. मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका. रस्त्यावर फेकलेल्या या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्नाचे उर्वरित भाग शोधताना भटक्या गायी आणि इतर प्राणी हे प्लास्टिक गिळतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. नगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य पथक झोपले का? शासकीय नियमांनुसार स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाला प्लास्टिक वापरणाऱ्यांवर, विक्रेत्यांवर आणि घाऊक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. पहिल्यांदा नियम मोडल्यास रु. 5,000, दुसऱ्यांदा रु. 10,000 आणि त्यानंतरही नियम मोडल्यास कडक दंडासह फौजदारी कारवाईची तरतूद कायद्यात आहे. मात्र कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे हे पथक नक्की करते काय?